पनवेल, नवी मुंबई, रायगड परिसरातील बातम्या पाहण्यासाठी आमच्या मी साक्षीदार या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा। तळोजा मध्यवर्ती कारागृहात 2 कैद्यांमध्ये झालेल्या वादातून एका कैद्यावर दुसऱ्या कैद्याने हल्ला केल्याची घटना घडली। यात एका कैद्याने दुसऱ्याच्या तोंडावर ठोसा लगावल्याने त्याचा दात पडला आणि तो कैदी जखमी झाला। या प्रकरणी खारघर पोलीस ठाण्यात मारहाण करणाऱ्या कैद्यावर गुन्हा दाखल करण्यात आला। अल्तमश युसूफ शेख आणि मुबीन कादर शेख हे एका बॅरेकमध्ये शिक्षा भोगत आहेत। 15 एप्रिल रोजी सकाळच्या सुमारास आरोपी मुबीन याने अल्तमश याच्याकडे 10,000 रुपयांची मागणी केली। ही रक्कम त्याच्या बहिणीच्या नावे चिठ्ठी लिहून बाहेर पाठवण्यास आणि गुगल पेद्वारे मागवण्यास सांगितले। अल्तमशने पैसे देण्यास नकार दिल्यानंतर आरोपी मुबीन याने त्याला शिवीगाळ केली आणि दोघांमध्ये वाद झाला। यावेळी आरोपीने अल्तमशच्या पोटावर आणि कानाखाली जोरात ठोसे लगावले। एक ठोसा त्याच्या तोंडावर बसल्याने उजव्या बाजूच्या जबड्यातील दात तुटून पडला। या मारहाणीत अल्तमश गंभीर जखमी झाला आणि त्याच्या तोंडातून रक्तस्राव सुरू झाला। त्याला तातडीने कारागृहातील रुग्णालयात औषधोपचारासाठी नेण्यात आले। या प्रकरणी खारघर पोलीस ठाण्यात आरोपी मुबीन कादर शेख याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला।